माझ्या प्रिय भावंडांनो, सविनय जय भीम. मी इटलीमधल्या टुरोनो विद्यापीठ जो आहे त्या विद्यापीठाच्या सगळ्यात जुन्या इमारतीच्या समोर उभा आहे. हे विद्यापीठ 1404 मध्ये याची स्थापना झाली. म्हणजे साधारणपणे आजपासून एक 600 वर्षांपूर्वी 650 वर्षांपूर्वी हे विद्यापीठ स्थापन झालेलं आहे. युरोपचं साम्राज्य सगळ्या जगावर चाललं याची अनेक कारणं आहेत. लोक निरनिराळ्या गोष्टी सांगतात की तिथे औद्योगिक क्रांती झाली आणि त्यातून युरोप सगळ्या जगभर पसरला. ही गोष्ट खरीच आहे. पण ज्ञान केंद्र उभी करणं आणि ज्ञान केंद्रांमधनं संशोधन करणं ही जी वृत्ती आहे युरोपियन लोकांमध्ये ती मला खूप महत्वाची वाटते. विज्ञानातले सगळे जे शोध आहेत ते युरोपमध्ये लागले हा काही योगायोग नव्हे, तर त्यांनी त्यासाठी शिक्षणावर घेतलेली जी मेहनत आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. मला खूप आनंद होत आहे माझ्या भारतीय भावंडांना सांगायला की मी अशा एका विद्यापीठाच्या समोर आहे जिथे 1400 पासून म्हणजे 600 वर्षांपासून शिक्षणाची एवढी मोठी चळवळ सुरू झालेली आहे. मी या ठिकाणी जाती व्यवस्था आणि तिचा उगम, तिचा विकास आणि तिचा विलय याच्या संदर्भामध्ये विचार करणारी एक कॉन्फरन्स या विद्यापीठामध्ये होत आहे. त्याच्यामध्ये 2 लेक्चर्स घेण्यासाठी मला या विद्यापीठानं बोलवलेलं आहे. हा माझा सन्मान नव्हे तर हा बाबासाहेबांचा सन्मान आहे. ज्यांनी ज्यांनी जाती व्यवस्थेचा निर्धारण करण्यासाठी आपली लेखणी झिजवली त्या सर्व बुद्धिजीवींचा हा सन्मान आहे. जय भीम.